जखमा अशा सुगंधी झाल्यात काळ झाला. इलाई सर म्हणतात, जखमा अशा सुगंधी झाल्यात काळ झाला, केलेत वार ज्यांनी तो मोगरा असावा. एक असा मोगरा प्रत्येकाच्या कोपऱ्यामध्ये असतो. फार संवाद नाही करत वेळेचा विषय बघितल्यानंतर. यानंतर मी आमंत्रित करतो सध्या अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तरुणाईच्या मनात आणि गळ्यात एक वेगळा ताईत म्हणून गझलेच्या संदर्भात काम करणारा आमचा कविमित्र सोयगावहून आलेला अपूर्व राजपूतला विनंती करतो की त्याने आपल्या एका सुंदर रचनेने हे संमेलन पुढे न्यावं. अपूर्व राजपूत. माणसांकडे पाहून कविता ऐकायला, लिहायला आणि वाचायला शिकलो, त्या सगळ्या माझ्या कविमित्रांबरोबर आज व्यासपीठ शेअर करायला मिळतंय आणि ते पण इचलकरंजी शहरात मिळतंय. ही खरंच महत्वाचा हा दिवस आहे माझ्यासाठी. आणि फार बोलत नाही, कारण नाते म्हणजे नुसती वणवण, बाकी काही नाही. भळभळत्या जखमांचे कोंदण, बाकी काही नाही. नाते म्हणजे नुसती वणवण, बाकी काही नाही. भळभळत्या जखमांचे कोंदण, बाकी काही नाही. शब्द, कल्पना, यमक वगैरे साधन असते केवळ. शब्द, यमक वगैरे साधन असते केवळ. कविता म्हणजे तुझी आठवण, बाकी काही नाही. कविता म्हणजे तुझी आठवण, बाकी काही नाही. आणि गझल ठेवतो की जन्मापासून माझ्यावरती दुःखाची या नजर वगैरे. जन्मापासून माझ्यावरती दुःखाची या नजर वगैरे. तुझ्यामुळे जगण्यात उतरली आनंदाची लहर वगैरे. तुझ्यामुळे जगण्यात उतरली आनंदाची लहर वगैरे. आणि ओठांवरती तीळ तिच्या तो दैवाने सुंदर दान दिले. आपापल्याप्रमाणे ऍडजस्ट करू शकता तीळ, म्हणजे म्हणू शकता तुम्ही. गाल तीळ तिच्या तो दैवाने दान दिले, म्हणून बहुधा तिला कुणाची लागत नाही नजर वगैरे. म्हणून कुणाची लागत नाही नजर वगैरे. आणि तिचे बोलणे, तिचे लाजणे इतका इतका कहर बरसतो. तिचे बोलणे, तिचे असतो. पुढे तिच्या तर फिक्की पडते मोदीजींची लहर वगैरे. तिचे बोलणं इतका असतो. पुढे तिच्या तर फिकी पडते मोदीजींची लहर वगैरे. आणि जगणे म्हणजे जन्म मृत्यूचा प्रवास आहे रटाळवाना. जगणे म्हणजे जन्म मृत्यूचा प्रवास आहे रटाळवाना. तू असली तर सोपी होईल आयुष्याची सफर वगैरे. तू असली तर सोपी होईल आयुष्याची सफर वगैरे. अजून एक शेर आणि एक गझल घेतो की त्याचे प्रत्येकाचे खोटे वाटत गेले. याचे त्याचे प्रत्येकाचे खोटे वाटत गेले. दुःख आपले प्रत्येकाला मोठे वाटत गेले. दुःख आपले प्रत्येकाला मोठे वाटत गेले. आणि हौसेने काही नात्यांचा भार घेतला होता. हौसेने काही नात्यांचा भार घेतला होता. नंतर नंतर त्या नात्यांचे ओझे वाटत गेले. नंतर त्या नात्यांचे ओझे वाटत गेले. आणि गझल ठेवतो की गुलाब चाफा तुझ्या पुढे तर काहीच नाही. गुलाब तुझ्या पुढे तर काहीच नाही. झाडे, वेली, हिरवळ, डोंगर तुझ्या नाही. झाडे, वेली, हिरवळ, डोंगर तुझ्या पुढे तर काहीच नाही. आणि थंडी इतकी वाढत आहे, उपाय त्यावर काय करावा. थंडी इतकी वाढत आहे, उपाय त्यावर काय करावा. शाल, पांघरून, स्वेटर, चादर तुझ्या पुढे काहीच नाही. शाल, पांघरून, स्वेटर, चादर तुझ्या पुढे तर काहीच नाही. आणि जसा गोडवा तुझ्यात आहे तसा गोडवा कुणात नाही. वा 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 वा. जसा गोडवा तुझ्यात आहे तसा गोडवा कुणात नाही. ऊस, गुळ, वाटीभर साखर तुझ्या पुढे. जसा गोडवा तुझ्यात आहे तसा गोडवा कुणात नाही. ऊस, गुळ, वाटीभर साखर तुझ्या पुढे. आणि तुझी दाद नजरेतून मिळते, हव्या कशाला शिट्ट्या टाळ्या.
तुझी दाद नजरेतून मिळते हव्या कशाला शिट्ट्या टाळ्या. वा वा क्या बात. तुझ्या पुढे तर काहीच नाही. तुझी दाद नजरेतून मिळते हव्या कशाला शिट्ट्या टाळ्या. वा वा क्या बात मुकर. तुझ्या पुढे तर काहीच नाही. आणि तुझे चुकून डोळे डबडबले. तुझे चुकून डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा. तुझे चुकून डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा. गंगा यमुना अथांग सागर तुझ्या पुढे तर काहीच नाही. क्या बात है. बहुत बढ़िया. तुझे चुकून डोळे डबडबले असे वाटले होते तेव्हा. गंगा यमुना अथांग सागर तुझ्या पुढे तर काहीच नाही. आणि शेवटचा शेर आहे की कविता गजला लिहू तुझ्यावर की एखादी ओळ लिहू. कविता गजला लिहू तुझ्यावर की एखादी ओळ लिहू. झालो मी काहीही सादर तुझ्या पुढे.